राहिली? मी झाड लावून राहिले. हा का, कसलं? अरे शेंगाचं झाड आणलंय मम्मीने, माझ्या मम्मीने. हा मम्मीच म्हटली, माझ्या मम्मीने आणलंय ते लावून देते मी आता. मागच्या वेळेस आलेलं होतं आपलं शेवग्याचं झाड, पण दाखव, रोप दाखव आम्हाला कसं आहे. बी असतं, रोप बी बी नसतं. बी आता 4-5 लावते, पिशवीत लावू म्हणे आधी. आता पिशवीत लावते ना. आता अजून एक झाड आहे बर का. कशाचं झाड आहे माहितीये का ते? हा काच सांग ना. ते मनी प्लॅनचं झाड. आणि ते आणलंय मी चोरून. चोरून कुठून आणलं? कुठून तरी चोरून आणत असते ते झाड. चोरून आणलं तरच झाड येत, अशी खासियत या झाडाची. हे झाड जर चोरून आणलं तर येत नाही तसं. आता हे आपल्याला तिथं समोर लावायचं पोर्च मध्ये. बघ फुटले पण हे झाड. आलं नाही छान? हे पिवळं पडलंय थोडस, पण हे पण येणार, नक्की येणार. कुठून चोरून आणलं माहिती का? काकीच्या घरून चोरून आणलं, ते माहितच नाही. असं होणारच नाही खरंच. अरे चोरूनच आणावं लागतंय झाड. मैत्रीण नक्की सांगायचं, झाड चोरूनच आणावं लागतं ना. तर चोरून आणलं तरच झाड येतं, तसं येत नाही. पा खूप दिवसाचं मला लावायचं चाललं होतं. आता कुंडी आणून छान असं लावून देईन आता मी. इथं लावलंय आता, छान असं वरती या भिंती असंच वरती जाऊन. तुझं सांगितलंय चोरायचं नाही आणि पूर्ण आणलंय. अरे फक्त एवढंच झाड चोरायचं असतं, बाकी काही चोरायचं नसतं. चोरून आणलं म्हणजे झाड चोरल्याशिवाय येतच नसतं. मी 2 वेळेस झाड आणलंय, पण आलंच नाही. कारण विचारून आणलं मग ते आलंच नाही. म्हणजे चोरून आणलं, ते माहितच नाही काय केलं मी घेतलेलं झाड. नाही रे, आता तिला नंतर माहिती होईल. ज्यावेळेस माझ्याकडे फुटेल का त्यावेळेस ती म्हणून ना कुठून आणले, म्हणून तिला सांगा तुझ्या चोरून आणले. तर ती सांगायचंच नाही. असं वरती असं तुला असं झाड आहे म्हणून आधी माहित असतं. आता वरती याला दोरी बांधून द्यायची, वरती जाऊन द्यायची. त्याला आता जाय कितीतरी दिवस लागते ना. आता सूर्यप्रकाश येईन, असं सकाळचं ऊन लागत जाईल, मग छान झाड येईन ती. प्रकाश लागला का त्याला मग छान येईन ती. मग पूर्ण गोल गोल असं लावून देते मी इथं खांबाला या. आणि नंतर वरती त्यात याला बांधीन, हुकाला लावून देईन. तुझं काय नेमकं? तुला कुठे जायचंय? मी चाललो पतंग. पतंग? संक्रांत उद्या आहे सकाळी भैया. मग जाऊ नको ना आता, सकाळी जा ना. घरात पतंग घेत अजून. भैया पतंग काय केले तिथले वरची? कधी? अरे किती प्रज्वलला ते आले होते का त्यावेळेचे पतंग ठेवले ते, म्हणलं नंतर होते ना भैयाला म्हणून. तू केव्हाच काढले? मी घरी नसताना काढले असते. दुसऱ्या दिवशी? तुला कसं काय माहित झालं मी तिला ठेवले वरती? हा गाव दिवस मावळा. दीदीच काय चाललंय? दीदी कम पळाली तिकडं? तुमचं काहीतरी चाललंय दिसतंय. गपचिप चोरून चोरून. तिला खाऊ आणायचंय का? दीदी काय आणायचंय तुला? शॅम्पूची पुडी आणायची, कंडिशनर. घरातली ती शॅम्पू नाही चालायचा का आपल्या? केस मऊ होते म्हणून का? बर भैया आण रे तिला शॅम्पूची पुडी आता. मी तेच म्हणलं कुठं पळत आहे दोघं बी, इकडं पळत तिकडं पळत चाललंय त्यांचं. मला वाटलं खाऊच आणायचंय जणू. भैया लवकर या, लवकर येशील का? काय लागत अजून काहीतरी लागतंय त्याला बरं का. ते जायलाच तयार नाही. 20 रुपये दिलेत पतंग आणायला, तरी पण नकोच म्हणतोय. काय लागतंय मला ते सांग. बोल लवकर. 10 रुपये लागतात. कशाला? तुला आहे ना पतंग नाही आणायचे माझ्या मते. तुला ते बंडल आणायचं काय, ते मांजाकच कितीला आहे तो? 30 रुपयाला. मग कितीला आहे मला सांग. मी देते तुला, देते पैसे, पण मला सांग कितीला आहे तो. बघा पतंगावर काय भागा नाही त्याचा, त्याला रीळच लागतोय ते. लवकर आला पाहिजे. माझ्याकडे पैसेच नाहीत आता. उद्या पप्पा कोण घे. मी सुट्टे तू पाहिलं सकाळी माझ्या पुढे होते सुट्टे, तू पाहिलं की नाही मला सांग.